नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. एमपीएससी राज्यसेवा 2025 ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणार आहे. पहिल्यांदाच नवीन पॅटर्न हा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. यूपीएससीच्या धर्तीवर किंवा यूपीएससीचा कॉपी पेस्ट म्हटलं तरी चालेल. तर यूपीएससीच्या या धर्तीवर जे आहे तर ते एमपीएससीचा वर्णनात्मक पॅटर्न असणार आहे. त्यांनी एमपीएससीने 2025चं कॅलेंडर जेव्हा जाहीर केलं होतं तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की एमपीएससी राज्यसेवेची जाहिरात कधी येईल. परंतु आज आपण पाहिलं मार्च महिना निघून चालला, अजूनही राज्यसेवेची जाहिरात नाही. राज्यसेवेची जाहिरात येईल कधी? एमपीएससीचे ढिसाळ नियोजन आणि विद्यार्थ्यांची चिंता याच्यामुळे वाढलेली आहे. काय आहे न्यूज? राज्यसेवेची जाहिरात कधी येऊ शकते? एमपीएससीने कधी प्रॉमिस केलेलं होतं? काय अडचणी असतील? त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025च्या तात्पुरत्या वेळापत्रकात नागरी सेवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. कधी? बघा, एमपीएससी मार्फत हे टाइम टेबल जाहीर करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा, त्याच्यात राज्यसेवेचे 35 संवर्ग येतात. यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सहाय्यक नियंत्रक वैद्य मापनशास्त्र, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा आणि वन सेवा असे 9 वेगवेगळ्या संवर्गांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची जाहिरात कधी अपेक्षित होती? जानेवारी 2025 मध्ये. जानेवारी 2025 मध्ये जाहिरात येणं अपेक्षित होतं. आज काय चालू आहे? मार्च 2025. जाहिरात आली का? आलेली आहे. परीक्षेचा दिनांक त्यांनी दिला होता 28 सप्टेंबर 2025 आणि याचा निकाल लागणार होता जानेवारी 2026 मध्ये. तर यांनी हे संपूर्ण टाइम टेबल दिलं होतं. ठीक आहे, आता जानेवारी झालं तर फेब्रुवारी मध्ये यायला पाहिजे, मार्च मध्ये. म्हणजे आज मार्च जातोय तरीही राज्यसेवेची जाहिरात येईल का नाही याचा आपल्याला नामोनिशाण दिसत नाही. मार्च महिना उलटूनही अद्याप जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे मागील अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या अशा ढिसाळ नियोजनाचा फटक्याचा सामना करावा लागत आहे. तुम्ही जर पाहिलं तर जाहिरात येत नाही, जाहिरात आली तर निकाल लवकर येत नाही, निकाल लवकर आला तर जॉईनिंग लवकर येत नाही. तर एमपीएससीच्या या भरती प्रक्रियेची जी प्रोसेस आहे तर ते अत्यंत स्लो आहे. म्हणूनच तुम्ही काही दिवसांपूर्वी आपण हा व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्ये मंत्र्यांनी देखील मान्य केलेलं आहे, शासनाने मान्यता केलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अन्य राज्यातील पद्धतींचा अभ्यास करावा लागेल आणि याच्यासाठी त्यांनी अभ्यास गटही स्थापन करणार आहेत लवकरच. म्हणजे एमपीएससी मध्ये या ज्या काही अडचणी येतात तर याच्यामध्ये काही प्रशासकीय अडचणी असतात, काही तांत्रिक अडचणी असतात. तर या अडचणी कशा पद्धतीने दूर करावा याच्यासाठी अभ्यास गट लवकरच स्थापन करून सरकारने एमपीएससी मधील नियोजन जे आहे तर व्यवस्थित पद्धतीने करावं. त्याच्या माध्यमातून उमेदवारांना जो आहे तर तो फटका बसणार नाही. आयोगाने यंदा 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेच्या नवीन पद्धतीनुसार तयारी करत आहेत. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. त्यामुळे मागील 2 महिन्यांपासून विद्यार्थी सातत्याने या परीक्षेच्या जाहिराती चातकांप्रमाणे वाट पाहत आहेत. परंतु आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका एमपीएससी विद्यार्थ्यांना बसत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी एमपीएससीच्या अनेक उमेदवारांच्या परीक्षेचे निकाल, मुलाखती रखडल्याची ओरड आहे. त्यात आता राज्यसेवेची जाहिरातही आहे. नेमका असा प्रश्न उपस्थित होतो की आता राज्यसेवेची जाहिरात कधी येऊ शकते? राज्यसेवेची जाहिरात लवकरात लवकर यावी याच्यासाठी आपणही काही कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या. राज्यसेवा एमपीएससी 2025 ची हे मागणीपत्र आतापर्यंत गेलेले, म्हणजे विचार करा 125 मागणीपत्र गेलेले, ऍड आली आता, तर त्याचा उपयोग काय जास्त होणार आहे का? 125 जर जागा येत असतील तर राज्यसेवेची जाहिरातच कशाला येते? कारण की त्याच्यामध्ये जास्त जागा पाहिजे. एवढे 35 संवर्ग आहेत. 35 संवर्गाच्या किती 5-5, 6-6, 10-10 जागा जरी म्हटलं तरी 150 पेक्षा जास्त जागा येतात. अशा अनेक जागा खाली आहेत. तर या फक्त आता 125 जागा आहेत. याच्यामध्ये पण राज्यकर सहाय्यक आयुक्त, सहाय्यक विक्रीकर आयुक्त याच्या 89 जागा आहेत. इथे जर आपण महत्वाची पदं पाहिली, तहसीलदार, डीवायएसपी, त्याच्यानंतर डीसी अशी पदं तर आपल्याला नादारच दिसतच नाही. म्हणजे जाहिरात येणं हा एक मुद्दा आहे आणि ती जाहिरात व्यवस्थित पदानुसार येणं हा दुसरा मुद्दा आहे. 2 महत्वाचे मुद्दे आहेत की जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे. त्याच्यानंतर जी जाहिरात येईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मागणी पत्रांचा समावेश असलेली जाहिरात जी आहे तर ती आयोगाने प्रसिद्ध केली पाहिजे. याच्यासाठी शासनाने देखील मागणी पत्र एमपीएससीला पाठवले पाहिजे आणि एमपीएससीने आलेल्या मागणी पत्रांच्या अनुसाराने लवकरच जी आहे तर ती जाहिरात प्रसिद्ध केली पाहिजे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळत राहते. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.